नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्री प्लस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या शेतामध्ये 2 एकरवरती आपण यावर्षी गव्हाची पेरणी केली होती. यापूर्वी इथे कापूस होता. कापूस उपटून त्याला रोटावेटर वगैरे करून गव्हाची पेरणी आपण केली होती. आर्ली पेरणी झाली होती आपली. तर मित्रांनो, यामध्ये 2 एकर क्षेत्रामध्ये आपल्याला 60 किलो गहू आपण पेरला होता. तर 2 बॅग अजित 102च्या होत्या व 1 बॅग आपली रुची कंपनीची होती. रुची कंपनीचा 496 प्रकारातला एक गहू आहे. तो गहू आपण पेरला होता. मित्रांनो, हे गव्हाला आतापर्यंत 6 पाट पाणी झालेले आहेत. त्याचबरोबर एकदा युरियाचा डोस पण दिला आहे. पेरताना पण आम्ही 10-26-26ची प्रति एकरी 1 बॅग पेरली होती. त्यानंतर आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा मित्रांच्या सल्ल्यानुसार आम्ही यावर्षी नवीन प्रयोग केला आहे. यावर्षी एक फवारणी या गव्हाला एक फवारणी घेतलेली आहे. त्यामध्ये 05234 असेल किंवा एकरी एका पंपाला 70 ग्रामच्या हिशोबाने 05234 खत टाकले. बोरॉन 20 ग्रामच्या हिशोबाने प्रति पंपाला बोरॉन ची फवारणी केली व एक कीटकनाशक त्याच्यासोबत घेतलं होतं. मग त्यामुळं मला वाटतं की ह्यावर्षी आपला गव्हाचा रंग येण्यासाठी व जो त्या गव्हाचा जो जो आतमधला दाणा आहे, तर तो अधिक बळकट होण्यासाठी, मजबूत होण्यासाठी याचा उपयोग नक्कीच होईल. आणि तशी म्हणजे त्याचा परिणाम पण आज आम्हाला थोडासा जाणवत आहे या गव्हावरती. आणि यावर्षीचं जे वातावरण आहे ते गव्हासाठी पोषक आहे. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कोणती असती, तर ती कोणत्या पण पिकाला जे वातावरण पोषक असणं अतिशय गरजेचं असतं. आपण किती पण प्रयत्न केला तर ते काही होऊ शकत नाही, तसं होऊ शकत नाही. ह्यावर्षी तुरीसाठी वातावरण थोडंसं चांगलं नव्हतं, तर तूर ह्यावर्षी काही एवढी व्यवस्थित फसल्यातच जमा होती. तर मला हा आजचा व्हिडिओ करण्याचा उद्देश असा होता, की मित्रांनो, आपण जो गहू पीक घेतो त्यावरती आपलं जे शेवटचं पाणी आपण जे देतो, ते पाणी खूप लेट, म्हणजे आमच्या इकडं खूप हार्वेस्टिंगच्या पूर्वीची जी अवस्था असते तर त्याला भेडा होण्याची अवस्था असं म्हणतात. मग ते भेडा झाला म्हणजे तो गहू पूर्णपणे आता तो त्याच्यानंतर 8 दिवसात 10 दिवसात तो हार्वेस्टिंगला येणार आहे. तर त्याच्यापूर्वीच आपण त्याची पाणी थोडंसं लवकर देऊन त्याला भेडा होण्याच्या अगोदर पाणी दिलं तर त्याची जी सेटिंग आहे ते गव्हाची तर ती व्यवस्थित होती. त्यामुळं मित्रांनो, आपण सर्वांनी भेडा होण्याच्या पूर्वीच त्या गव्हाला पाणी बंद करावं, म्हणजे मग त्याचे अजून अधिक आपल्याला चांगल्या प्रकारे त्या गव्हाचं उत्पन्न मिळेल. त्याचबरोबर आपल्या जे गव्हाची क्वालिटी आहे ती अधिक प्रकारे चांगली होईल. त्यामुळं हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच आहे, की आपण शेवटच्या जो टप्पा आहे, त्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण कधी-कधी काय करतो, की एखादी छोटी-मोठी चूक करतो व आपलं सगळं केलेलं नुकसान, पिकाचं जे केलेलं इतके दिवस केलेली मेहनत आहे ती वायाला जाते. त्यामुळं मित्रांनो, आपण पीक घेताना गव्हावरती जर आपलं शक्य झालंच तर अशा अवस्थेत किंवा याच्या पूर्वीच्या अवस्थेत जर गहू असेल तर आपल्या गव्हावरती 05234 असेल, बोरॉन असेल किंवा एखादं दुसरं कीटकनाशक असेल, बुरशीनाशक असेल, ह्याची फवारणी करावी व लवकरात लवकर त्याचा भेडा होण्याच्या अवस्थेच्या पूर्वी पाणी बंद करावं. एवढाच ह्या व्हिडिओमधून सांगण्याचा उद्देश होता. धन्यवाद.